वृषभ राशी 6 ते 12 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल. वृषभ राशी ऑक्टोबरचा दुसरा आठवडा ग्रहांच्या स्थितीनुसार खूप खास राहणार आहे. या आठवड्यात संपत्ती आणि समृद्धीचा कर्ता शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. परिणामी सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होत आहे. शिवाय इतर ग्रहांच्या बाबतीत मंगळ आणि बुध तुळ राशीत, राहू कुंभ राशीत, गुरु मीन राशीत, केतू सिंह राशीत आणि शनी मीन राशीत असणार आहेत. ज्योतिषांच्या मते हा आठवडा वृषभ राशीसाठी कसा असणार आहे, चला जाणून घेऊयात. वृषभ राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरी एखादा शुभ कार्यक्रम किंवा उत्सव होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीची चिन्हे दिसू शकतात आणि व्यावसायिकांना भागीदारीतून फायदा होईल. आर्थिक कल्याण समाधानकारक असेल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. या आठवड्यात तुमचे नेतृत्व कौशल्य समोर येईल. तुम्ही तुमच्या पद्धतशीर विचारसरणीने आणि सहानुभूतीने इतरांवर विजय मिळवाल. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होऊ शकतात आणि अडथळे निर्माण करू शकतात. संधी निसटली तर स्वतःला दोष देऊ नका. आठवड्याच्या शेवटी जबाबदाऱ्या वाढतील. काम सोपवायला शिका. वृषभ राशीला या आठवड्यात सकारात्मक परिणाम मिळतील. या आठवड्यात तुमचे मनोबल उंचावेल. आठवडा उत्साहवर्धक जाईल. ग्रह तुमच्या बाजूने असतील. अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील, पण काही ठिकाणी संयम राखा व योग्य निर्णय घ्या. तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळेल. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल. करिअरमध्ये यशाच्या पायऱ्या सर कराल. बेरोजगारांना मुलाखतीतून चांगली वार्ता मिळेल. व्यावसायिकांना आठवडा समाधानकारक राहील. नवीन संपर्कांमुळे व्यवसायाचा विस्तार होईल. वृषभ राशीच्या व्यक्तींचे आर्थिक स्थैर्य टिकून राहील. जुने थकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. तुम्ही आलिशान वस्तू खर्च करण्याचा मोह कराल, पण संयम ठेवा आणि बचतीवर सध्या अधिक लक्ष द्या. वृषभ राशीच्या कुटुंबात एखादे मंगल कार्य घडू शकते, त्यामुळे वातावरणात आनंदी राहील. कुटुंबात ऐक्य राहील. तुम्हाला घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे नीट लक्ष द्यावे. तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा. यामुळे अपचन, अंगदुखी व थकवा जाणवू शकतो. त्यामुळे रोज व्यायाम करा. आहारामध्ये फळे, भाज्या व पचायला हलके असे पदार्थ घ्या. तसेच मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यानधारणा करा. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा मध्यम फलदायी ठरेल. तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण यश नक्की मिळेल. मन विचलित होऊ देऊ नका. तसेच अभ्यासाचे योग्य वेळापत्रक बनवा. यामुळे अपेक्षित यश मिळवता येईल. वृषभ राशीच्या प्रेमजीवनात स्थिरता राहील. तुम्ही जोडीदारासोबत प्रवास कराल. यामुळे नात्यात प्रेम वाढेल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळेल. वैवाहिक जीवनात गोडी वाढेल. पती पत्नीमध्ये प्रामाणिकपणा वाढू शकतो. नातेसंबंध दृढ होतील. वृषभ राशी या आठवड्यात मेष राशीतील पौर्णिमेपासून स्वतःची चांगली काळजी घेणे हा धडा मिळेल, कारण त्यामुळे जीवनात खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तणावातून मुक्त कसे व्हायचे आणि नाटकापासून दूर कसे राहायचे हे शिकत असताना ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होत नाही अशा गोष्टींमध्ये हरवू नका, विशेषतः जर त्यामुळे अनावश्यक ताण किंवा अतिरिक्त काम वाढेल. बुधवारी तुमच्या राशीतील चंद्र तुम्हाला केंद्रस्थानी ठेवेल, ज्यामुळे तुम्ही पार्टीचे जीवन जगाल. लक्ष केंद्रित असणे अधिक आरामदायक वाटेल, कारण भाग्यवान गुरु तुमच्या राशीला सकारात्मक पैलू देत आहे. तुळ राशीच्या ऋतूतील ऊर्जा अधिक सहकार्याला चालना देईल, विशेषतः जेव्हा चंद्र शुक्रवारपासून मिथुन राशीत असेल. तथापि या काळात तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये अधिक आवेग असू शकतो, म्हणून तुम्ही काय बोलता हे लक्षात ठेवा आणि बोलण्यापूर्वी विचार करा आणि अधिक राजनैतिक बनण्यास तयार राहा. वृषभ राशी आयुष्य हे तुम्हाला जे आवडते त्यावरून बनलेले आहे. बुधवार 8 ऑक्टोबर रोजी कन्या राशीतील शुक्र कर्क राशीतील गुरुशी जुळेल, ज्यामुळे आनंद, सर्जनशीलता आणि प्रेमाच्या नवीन संधी मिळतील. ही ऊर्जा तुमच्या प्रेमसंबंधांवर सकारात्मक परिणाम करू शकते, परंतु त्यामागील उद्देश म्हणजे नवीन ऑफर आणणे, ज्या तुम्हाला खरोखरच आवडते असे जीवन घडवण्यास मदत करतील. तुम्हाला आनंद मिळेल असे वाटते त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ही ऊर्जा तुम्हाला अशा प्रयत्नांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगते, ज्यामुळे आनंद, प्रेम आणि उद्देशाची भावना निर्माण होते. तुम्हाला जे आवडते ते करूनच तुम्हाला हवे असलेले समृद्धी आणि नशीब मिळेल. समाजाच्या कठोर नियमांचे पालन करावे लागेल असा विचार सोडून देण्याची वेळ आली आहे. तुम्ही ज्या जीवनाचे स्वप्न पाहता
ते जगण्यासाठी कोणताही परिपूर्ण मार्ग नाही. उलट ते थकवण्याऐवजी तुम्हाला काय चांगले वाटते यावर लक्ष केंद्रित करण्यापासून सुरू होते. तुम्हाला काय आवडते ते शोधा आणि त्यात तुमची ऊर्जा होता. वृषभ राशी, या आठवड्यात आकाशीय ऊर्जा तुम्हाला वैयक्तिक मूल्ये आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करते. तुमच्या राशीत शुक्र एकरूप झाल्यामुळे सौंदर्य, कला आणि सौंदर्यशास्त्रावर भर दिला जातो. घरातील सुधारणा किंवा कलात्मक छंद समाधान देऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या बुध राशीला प्रभाव खर्च करण्याच्या सवयींचे पुनर्मूल्यांकन करण्यास प्रोत्साहित करतो. बजेट पुनरावलोकनामुळे अनपेक्षित बचत होऊ शकते. नातेसंबंधांमध्ये तुमचे नैसर्गिक आकर्षण वाढले आहे, जे भागीदारांसोबत सुसंवाद आणि प्रेम वाढवते. अविवाहितांना त्यांच्या वर्तुळात मनोरंजक संधी मिळू शकतात. आरोग्याच्या बाबतीत विश्रांतीला प्राधान्य द्या. योग किंवा ध्यान यासारख्या सुखदायक दिनचर्येत सहभागी व्हा, जे कल्याणाला प्रोत्साहन देते. आठवड्याच्या मध्यात तुमचा संवाद क्षेत्रातील चंद्र मित्र आणि सहकाऱ्यांशी चर्चा वाढवतो, सहकार्य वाढवतो. व्यावसायिकदृष्ट्या शुक्रवारचा सौरेखन चालू प्रकल्पांमध्ये प्रगती सूचित करतो. नाविन्यपूर्ण उपायांसाठी मोकळे मन ठेवा. आठवड्याचा शेवट येताच तुमची ऊर्जा रिचार्ज करण्यासाठी निसर्गात वेळ घालवा. परिपूर्ण आणि समृद्ध आठवड्यासाठी व्यावहारिकतेसह भोग संतुलित करा. एकंदरीतच पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.